नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तरी आपण तुम्हाला अशी माहिती देणार आहे की तुम्ही म्हणता की दादा खूप छान माहिती दिली. तरी आपण असा माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की तुम्ही मला विचारता की कसला दादा व्हिडिओ आहे. मस्तपैकी तुम्ही आम्हाला अनुभव सांगितला, माहिती सांगितली. तरी आपण विषय माहितीचा असा आहे की तो म्हणजे आपला ही केसांचा विषय आहे. बघा ही केस आपली किती पिकलेली आहेत. बघा ही पहा किती पिकलेली आहेत. आपण कितीही मेहंद्या लावतो, काहीही करतो, कसलीही मेहंदी लावतो तरी आपली केस व्यवस्थित राहतच नाहीत. 8 दिवसाला मेहंदी लगेचच लावायला केस येतात. 8 दिवसातच केस आपली लावायला मेहंदी लागते. बघा 8 दिवसाच्या पुढे तर केस टिकतच नाहीत, असे पांढरी शुभ्र लगेच दिसतात. मग आपण काय म्हणतोय, आतनं केस येतात ती बरोबर आहे, आपली त्या केसाची उंचीच वाढती. पण आपण लावलेली मेहंदी ह्याचा पण कलर लगेच जातो 8च दिवसात. आता पहिली मेहंदी आपण लावायचो जंगली मेहंदी, ही जुन्या मेहंद्या होत्या आपल्या, तर ती मेहंदी कशी भरपूर दिवस राहायची, आपली काळी कुट्ट राहायची, अशी पांढरी केस आतनं येतच होती. केसाला काय वाढा असती, त्याच्यामुळं काय केस वाढी काय थांबत नसते आपली. आपण केसाला मेहंदी लावली म्हणूनच आपण काय करणार आहे, मेहंदी लावण्याचा कशी पद्धतीने मेहंदी लावायची ही तुम्हाला मी दावतो आता. बघा आता आपण ही गोदरेजची पुडी आणलेली, बघा आहे का, गोदरेजची पुडी आणलेली मेहंदीची. मग ही मेहंदी लावण्याची पद्धत, आता मी तर भरपूर वेळा गोदरेज लावतो. आपली दुकानामधली पुडी, आपली भरपूर मेहंदीच्या पुड्या आणल्या, गोदरेजच्या आणली, दुसऱ्या आणि आणल्या होत्या. पण मेहंदी अशी आहे की कुठलीही लावली तरी मेहंदी लावून त्याने आपल्याला प्रयोग करावा लागतोय थोडा. आपण अशीच घेतोय मेहंदी की लगेचच चालू करतोय लावायला. बघा आता आपण मेहंदी तुम्हाला फोडून लावतो अगोदर. बघा आता कापून घेतलंय आपण. बघा ही आपण मेहंदीची पुडी कापून घेतलेली. बघा आता ही मेहंदीची पुडी कापून घेतलेली. बघा आता ही दोन्ही पुढे आहेत, 2 पुढे आहेत मेहंदीच्या, आहे का, दोन्हीही पातळ मस्त पुड्या आहेत. तर आपण आता काय करायचं आहे माहिती का, बघा आपण पुड्या फोडल्या की लगेच लावायला चालू करतो. आता बघा आपण ही पुडी फोडून घेऊया. बघा आपण आता पुडी कापून घेऊ. बघा आता एक कापलेली आपण. बघा आता ही आपली डिश आणलेली बारीक, बघा याच्यात टाकत आहे आपण. बघा हे आपल्या मेहंदीचं लिक्विड यात आपण ओतत आहे. तुम्ही म्हणता दादा मला काय मेहंदी लावता येत नाही का काय नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला हे सांगायला लागलेलं आहे. तसं नाही मित्रांनो, हे आपण मेहंदी आणतो की लगेचच चालू करतो लावायला. आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ करत आहे. बघा बघा आता ही मेहंदीची पुडी आपण फोडलेली एक. आता बघा ही दुसरी लिक्विडची पुडी फोडतोय आपण. आता ही दोन्ही पुढे आपल्याला फोडून घ्यायच्यात. बघा कापून घ्यायच्यात. मग आपण आता ही पण ओतत आहे, ह्याच्यात मिक्स करतोय. बघा आता हे दोन्ही बी आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायच्यात. बघा बघा एक पांढरा कलर आहे, एक हिरव्या कलरचा आहे. बघा बघा याच्यात भरपूर मेहंदी आता आपल्या डोक्याला एवढ्या मेहंदी लावण्याकरता
पुरेशी होती बघा. ह्याच्यात थोडी राहिलेली ती पण काढून घेऊया. हो का, आता आपल्याला काय करायचंय, हो का, आपला हे दात घासायचा ब्रश आहे ना, हो का, हे दात घासायचा आपल्याला ब्रश घ्यायचा आहे. आता हे दात घासायचा आपण ब्रश घेतो, व्यवस्थित ह्याला परत साफ करून ठेवतो मस्तपैकी. हे आपण हो का पहिला लावलेला आहे, त्याच्यामुळे हे काळा बरं झालेला आहे बघा, मेहंदी लावूनच झालेला आहे. मग हे आपण घरचे आमच्या मालकीन लावती मेहंदी, आपण बी लावतो. मग त्याच्याबद्दल आपण ही ब्रश असा झालेला आहे बघा. मग आता काय करायचं आहे आपल्याला, बघा, ही मिश्रण आता हलवून घ्यायचं आहे बघा, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे असं. बघा, हे आता एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आज. असं पद्धतशीर एकदम मिक्स करून घ्यायचं, गडबड करायची नाही, काय नाही. आपण काय करतो, गडबड करतो, असं काना 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 कालिवतो की पटापटापटा आपल्याला कामधंदा असतात, ह्याच्यामुळं आपण गडबड करतो. गडबड करायची नाही अजिबात. बघा, हे एकदम आता मिक्स असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा. ही दोन्ही लिक्विड मिक्स झाली ही पहा मित्रांनो. बघा, आता ह्याला आपल्याला 5 मिनिटं अशीच भिजू घालायची बघा मेहंदी. 5 मिनिटं आपल्याला कंप्लीट अशी भिजू घालायची. बघा, आता हे आपण भिजायला ठेवलेली आहे मेहंदी. बघा, आपण आता ह्याच्या आपल्याला भरपूर माहिती दिलेली असते त्यांनी ह्या कागदावरती, अशी लावा तशी लावा मेहंदी म्हणून तुम्ही. पण आपण काय करायचं माहिती आहे का, ह्या पद्धतीने मी मेहंदी तर सारखी लावतो. पहिलं 15 दिवसाला लावायचो, 10 दिवसाला लावायचो, गावाला कुठं लग्नाला जायचंय, कुठं कार्यक्रमाला जायचंय, लगे आपण आणायचो मेहंदी फाटशीने कालवायचो, पटापटापटा मिक्सिंग करायचो की लगेच आपली फटाफटा अशी लावून घ्यायचो मेहंदी. मग ती मेहंदी लावून आपण घेतो, त्याच्यामुळं आपल्याला त्याचा रिझल्ट भेटत नाही व्यवस्थित. मग मेहंदी आपण ह्या पद्धतीने जर अशी मिक्स केली, कालवली व्यवस्थित, तर त्याचा रिझल्ट भेटतो. मग तुम्हाला मी का नाही मेहंदी लावल्याच्या पुढं कशी काळी भंगार होतात केस ते बघा. आता काय करायचं आहे आपल्याला माहिती का, मेहंदी आता हे आपण कालवून घेतलेली का नाही, मग ह्याला आपल्याला लावायची. मग ह्याला 5 मिनिटं होऊन द्यायच्यात आपल्याला. मग 5 मिनिटाच्या नंतर हिला आपण लावण्यास चालू करणार आहे. तर मित्रांनो, ही भरपूर आपली, आणि आपण लावण्याची पद्धत म्हणजे कसं आहे माहिती का, आपण घेतो ब्रश की अशी पटापटा पटापटा लावत चलतो मेहंदी. आपण नाव्याच्या दुकानामध्ये जातो, केस कापायच्या दुकानात जातो, तरी तिथं काय होतं माहिती का, आपण गेलो ती एकदम व्यवस्थित लावतात मेहंदी. आपल्याला घरगुती मेहंदी लावता येत नाही व्यवस्थित. काय काय तर आता निघालेली दुसरी पुडी तीच आणणार होतो मी, पण म्हणलो नको, ही मेहंदी घेऊ आपण. मग ती काय काय तर मेहंदीचे कसं आहे, त्याला हँगलोज आहेत, हँगलोज घालायचो दोन्ही हातामध्ये की लगी ती शॅम्पू टाईप मेहंदी आहे. मग ती वतून घ्यायची की ते हँगलोज असल्यामुळे काही टेन्शन नाही. असं आपण काली होतं ती हँगलोज एकमेकाला की फेसकाट होता की लगे आपण अशी पटा केसाला चोळून घेतो मिशाला याला अशी थोडी थोडी हाताने हँगलोज असल्यामुळे अशी लावतो. आणि मग ती काय होतं, आपले ते आतमधली केस आहेत ना, त्याला ते व्यवस्थित बसतच नाही. कारण मी 2 ते 3 वेळा, किती वेळा, असं 4-5 वेळा प्रयत्न केलेला आहे, पण आपली अशी आतली केस पांढरीच राहतात, ती वरचीच फक्त शेंड्याची अशी केस काळी होतात. मग त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, बघा, आता ही ब्रश, आता बघा अशी केस आपली असली ना की बघा अशी केस पांढरी, मग आपण बघा अशी धरून बघा अशी खालण्याची अशी लावत 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 अशी यायच्यात बघा. मग अशी केसांना लावली मेहंदी की व्यवस्थित एकदम बसते बघा आपल्याला मेहंदी. मग त्याच्यामुळं आपल्याला बघा आता मेहंदी लावायची आहे बघा. बघा आता आपण लावायला चालू करू. आता बघा, आता आपल्याला ही मेहंदी का नाही ते बघा आपल्याला लावायला आता चालू करायची. बघा, या अशा पद्धतीने आपल्याला
मेहंदी व्यवस्थित एकदम बसली पाहिजे बघा. बघा या अशा पद्धतीने बघा अशी लावून घ्यायची व्यवस्थित. व्यवस्थित एकदम लावायची, गडबड करायची नाही, काय नाही. बघा या पद्धतीने अशी मेहंदी लावायची. आता ही मेहंदी आपण अशी लावली ना व्यवस्थित एकदम, मग मेहंदी तुम्हाला कशी लागती ही तुम्हाला आपण लावून झाल्याच्या पुढं धुवून व्यवस्थित एकदम तुम्हाला कशी किती क्लिअर लागत ही मेहंदी ती दावतो. बघा ही पहा मित्रांनो. बघा अशी केसांना मेहंदी का नाही, कानाच्या पाठीमागनं ही व्यवस्थित लावून घ्यायची मेहंदी. न वारीकडं जाता न काय करता आपल्या घरगुती आपण उपाय असा करायचा. तिथं तर आपण दुकानात जातो, तिथं दुकानात गेलं की त्याला घेतात 70 ते 80 रुपये आपल्याला लावण्याकरता घेतात. मग आपण त्याच्यापेक्षा आपली 15 रुपयावाली पुडी जर आपण घरगुती लावली, थोडा त्रास होतो आपल्याला लावण्याचाही, पण आपल्या हाताने लावलं 15 रुपयामध्ये काम होऊन जाते मेहंदीचे. तर मग तिथं वारीक पैसे आपल्याला 70 ते 80 रुपये मोजावं लागतात, द्यावं लागतात. मग त्याच्यामुळं आपण घरची घरीच अशी मेहंदी लावायची. आणि मग व्यवस्थित एकदम लावून झाली की पद्धतशीर आपल्याला एक 5 मिनटं सांगतात. ते 5 मिनिटांनी तुम्ही धुवून टाकलं तरी चालतंय, पण आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं अशी मेहंदी राहिली पाहिजे. कारण 15 मिनिटं व्यवस्थित 15-20 मिनिटं राहिली ना तर आपल्याला व्यवस्थित ती एकदम पद्धतशीर लागून जाते मेहंदी. मग त्याच्याबद्दल आपण ही माहिती तुम्हाला द्यायची होती. कारण मेहंदी मी आता ही 2-3 वेळा, तिसरी वेळ लावायची ह्या पद्धतीने, तर एकच नंबर केस होतात बघा. काळी भंगार कुळकुळीत केस होतात नुसती मस्तपैकी. आणि जी आपली 8 दिवसालाच पांढरी लगेच व्हायची ना ती केस आपल्याला 1 ते 1.5 महिना व्यवस्थित, असे 1 महिनाभर तरी व्यवस्थित, 4 हप्ते तरी व्यवस्थित एकदम राहतात बघा केस. नाही तर आपण अशी गडबडीने मेहंदी लावली ह्या पद्धतीने नाही काढली तर आपली लगेचच ह्या साईडने अशी मोरच्या साईडने लगेचच पांढरी दिसायला लागतात. मग त्याच्याबद्दल मित्रांनो बघा ह्या पद्धतीने तुम्ही मेहंदीचा लावा व्यवस्थित एकदम मिक्सर करून मस्तपैकी लावा. हो का मित्रांनो, आपल्याला या अशा पद्धतीने मेहंदी सर्वीकडे लावून घ्यायची एकदम समधीकडं अशी व्यवस्थित एकदम लावली पाहिजे. हो का आपण पाठीमागे ही अशी समधीकडनं लावून मिशाला मिशा ही एकदम क्लिअर एकदम लागून निघते बघा मेहंदी. आता ही मेहंदी तर काय आपण काय बनवलेली नाही किंवा काय नाही. मग ही मेहंदी आपली कंपनीनेच काढलेली, फक्त आपण लावण्याची पद्धत ह्याची बदलली थोडी. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण ही मेहंदी घेतो का लिवतो लगेच लावायला चालू करतो. मग तसं नाही, आपल्याला मेहंदी फोडल्याच्या पुढं एक 10 मिनटं का मिक्स होऊन द्यायची, मुरून द्यायची ती. आणि मुरल्याच्या नंतर पुन्हा आपण ह्या अशा पद्धतीने तिला लावायची बघा. ही पद्धतशीर एकदम कुठेही राहिली नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित एकदम कानामागे ही. आणि का असं कुठे एक लागलेलं असतं ना मेहंदी इकडे आता ही कंपनीने व्यवस्थित केलेलंच आहे, ते काय व्यवस्थित निघतं तरी. परंतु आपण का नाही ह्याला थोडी आपली कपडे धुवायची साबण असते ना त्याने थोडं नॉर्मल राहिलं वाटलं काळं तरी असं थोडं पुसून घ्यायचं बघा. बघा आता आपण लावतोय मेहंदी कुठं आणि राहिलेली. अशा पद्धतीने समधीकडे आपली मेहंदी लावून घ्यायची बघा. अशी व्यवस्थित एकदम बिजू घातली ना मेहंदी तर व्यवस्थित सर्व केसांना लागती चांगली. एक महिना बरोबर व्यवस्थित एकदम केस राहतात. मग आता ते खालनं येणाऱ्या केसांना तर काय आपली वाढ असते केसांची, त्याच्यामुळं काय अडचण तर नाहीच आपल्याला. पण हे आपल्याला काय मेहंदी आहेत ना, आता आपण हीच मेहंदी आणतोय. मग ही मेहंदी घेऊन येतोय, वाटीमध्ये खाली होतोय, ब्रशने काना लावतोय लगेच. त्याच्यामुळं आपली
ही साईडची केस ही व्यवस्थित राहत नाहीत आणि प्रत्येक वेळेस काय आपल्याला तिकडं केस कापण्याच्या दुकानात जाऊन हेअर ड्राय असं करायला परवडत नाही. म्हणून आपलं घरगुती योगा आपण असं करतोय. आता ही मिशाला याला समधीकडे आपली लावून झालेली मेहंदी ही आता ह्या पद्धतीने आपण मेहंदी सर्वकडे लावलेली. मग आता आपण तुम्हाला एक 15 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी आपण हे धुवून तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला 20 मिनिटं असेच राहून द्यायचे आता हे आपल्याला. हे पहा मित्रांनो, आता आपली केस धुवून झालेली आहेत बघा. आता हो ही पहा आता कशी काळी भंगार केस झाली आहेत बघा. आता हे का पाठीमाग नाही कशी व्यवस्थित काळी भंगार केस झालेली आहेत. मिशा हे कशा झालेत एकदम एक नंबर मिशा हे झालेले आहेत बघा. आता काळ्या भंगार बघा मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने आपण ही मेहंदी ही लावायची बघा. हो आपण तुम्हाला केस इचरून धावतो थोडी पहा. बघा आपली बघा आता केस विचारलेली आहेत आपण. बघा आता हे थोडं कुठं कुठं काळं राहिलेलं आहे का नाही हे आपल्याला आंघोळ करताना पुन्हा सर्व साबणाने हे निघून जाते. त्वचा काय मेहंदीचं ह्या राहत नाही आणि ह्या मेहंदीपासून कवा काही होत नाही आपल्याला असं इफेक्ट काय होत नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपल्याला ह्या मेहंदी लावण्याचा जुगाड व्हिडिओ हे मला लाईक करून कमेंट करून तुम्ही सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कळवा. नमस्कार मित्रांनो.